शिरोळ तालुक्यात विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले असून संशयित आरोपी शिक्षक अजित भूपाल दिवटे राहणार लोणार गल्ली कुरुंदवाड याला कुरुंदवाड पोलीस प्रशासनानं तात्काळ अटक करावी आणि शिक्षण संस्थेने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी RPIचे शिरोळ तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी केली आहे। तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। संबंधित गावच्या ग्रामपंचायतीमध्ये आयोजित आढावा बैठकीत RPIचे शिंदे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला। याप्रसंगी पीडित विद्यार्थिनीच्या गावच्या सरपंच रेखा जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत पीडित मुलीच्या व तिच्या कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण गाव खंबीरपणे उभा आहे, तिला न्यायासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असं सांगत दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शिक्षण संस्थेचे सचिव अजित पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांचं हित आणि त्यांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे। संबंधित शिक्षकावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी संस्थेच्या स्तरावर कायदेशीर सल्ला घेतला जात असून लवकरच त्याच्या निलंबनाची कारवाई केली जाईल। पोलीस प्रशासनानं या प्रकरणाचा तपास गतिमान केला असून आणखी 4 जणांचे जबाब नोंदवलेत। फरारी शिक्षक दिवटे याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे। पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांच्या शोधासाठी थेट गोवा राज्यात तपास पथकं रवाना केली आहेत। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। अजित दिवटे या शिक्षकाने या शाळेतील मुलीवर विनयभंग केल्याची तक्रार झालेली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सो जिल्हा पोलीस प्रमुख, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत, गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करून याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आम्ही सादर केलेलं आहे आणि या निवेदनाच्या अनुषंगाने त्याच्यावरती कडक कारवाई करून त्याला शिक्षा ठोठावण्यात यावी ही पक्षाची मागणी असून संस्था रद्द करण्याची मागणी केलेली आहे। या काही आणि त्या संस्थेमध्ये असेच तक्रारी याच्यापूर्वी झालेल्या आहेत, याची खात्रीने चौकशी करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सादर केलेलं आहे।